नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. चला तर तेलाविना पद्धतीची एक आपण रेसिपी करणार आहोत. कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकायचं 2 चमच आणि तेल आपलं आहे ते कडकडीत गरम होऊ दे. तेल आपलं छान तापलं आहे. राई, जिरे छान फोडणीमध्ये घालायचे. बघू शकता. नंतर आपण लसूण घालूत. तर बघा, मी इथे हरभऱ्याची भाजी घेतली आहे. छान धुवून आहे ना, बारीक चिरली आहे. एक टमाटर, एक कांदा आणि तुरीचे ओले दाणे शिजवून घेतले आणि हिरवी मिरचीचा ठेचा. तर आपला लसूण आहे ना छान फ्राय झाला. कांदा टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. आमच्याकडची रेसिपी गावाकडच्या पद्धतीने. आणि आता हिरवी भाजी निघली आहे हरभऱ्याची. याच्यामध्ये खूप पौष्टिक असतो हरभरा आणि नक्कीच एकदा सीझनमध्ये खायला पाहिजे ही भाजी. छान कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये एकदम. तर तुमच्याकडे कशी करतात ही भाजी? ही तर भाजी आमच्याकडे खूप आवडते. माझ्या मिस्टरला, माझ्या मुलाला. तुरीचे ओले दाणे टाकून खूप व्हिटॅमिन्स असते या भाजीमध्ये. तर छान कांदा आपण परतून घ्यायचा. तर आता आपण टमाटर टाकून घेऊ. खरं पाहिलं तर ही भाजी धूत नसते, पण तर त्याच्यामध्ये धुतलं तर जो आंबटपणा असतो तो निघून जाते. पण मी धुतली आहे भाजी, कारण की रोड काठामध्ये बसतात तर धूळ वगैरे येतात, म्हणून आहे ना मी ही भाजी धुतलेली आहे. तर मी हिरवी मिरचीचं ठेचा टाकून घेते आणि हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये. थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि थोडी हळद आणि छान परतून घ्यायचं. तर आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची. मी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा. चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर, गरम गरम भाकर आणि हिवाळा स्पेशल भाजी. आमच्याकडे ही भाजी पावशेर किंवा किलोनी नाही मिळत. असे छोटे छोटे आहे ना कट्टे ठेवतात. 10 रुपयाला एक अशा प्रकारे विकतात. तर मी 2 आणलेले आहे. 25 रुपयाला असे 3 दिले त्या आजीने. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते आमच्याकडची रेसिपी. बघा भाजी किती कमी झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण तुरीचे दाणे टाकून घेऊ आणि हे पण छान आपण मिक्स करून झाकण ठेवू. थोडं झाकण ठेवूया. तर बघूत आपण भाजी आपली कशा पद्धतीने शिजली. तेलंगणा पद्धतीची भाजी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. आपोआपच आहे ना वाफेवर शिजून येते. तर ट्राय करू शकता तुम्ही आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर माझ्या चपात्या पण चालू आहे.
तर एका बाजूने माझ्या चपात्या पण चालू आहे, भाजी पण चालू आहे. सकाळची वेळ आहे, घाई असते, दुकानात जायचं असते मुलाला, मिस्टरांना, तर घाई असते खूप स्वयंपाकाची. तर तुम्ही कशा पद्धतीने चपाती बनवता किंवा भाजी बनवता, माझा व्हिडिओ बघून तुम्ही मला सपोर्ट करता, याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे, अगदी मनापासून. असाच सपोर्ट कायम असू द्या. मला काही याच्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल ही रेसिपी अशा प्रकारे बनली असती तर आणखीन छान झाली असती, ते पण तुम्ही कमेंट्सद्वारे मला सांगू शकता. चला तर मित्रांनो, आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे, तर मी प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता, खूपच सुंदर भाजी झालेली आहे. तुरीचे ओले दाणे टाकून, आम्ही सोले पण म्हणतो याला, सोले दाणे, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. मित्रांनो, कमेंट्सद्वारे मला सांगायला विसरू नका. भेटूत आपण एक छानसे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. थंडी आहे आणि ही रेसिपी बघून बघा. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा तुम्ही. तेलंगणा पद्धतीची भाजी, चण्याची भाजी. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.